तुकाराम मुंडे ज्ञानबा हरी तुकाराम घरी बोला भजन कीर्तन ज्ञानबा तुकाराम म्हणा ना, ज्ञानबा तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना, महाराष्ट्राला फसवताय सोंग आलेपणा करून, सोंग दाखवून ढोंग दाखवून तुकारामला का घरी पाठवलं अध्यक्ष महोदय? ठेवा पटलावर, दम असेल तर ठेवा. ज्ञानबा ज्ञानबा करत बसताय मूर्ख म्हणता महाराष्ट्राला. त्याला राज्याचे प्रमुख, अरे हे काय चाललंय? ते झालं असं की डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची नुकतीच बदली करण्यात आली आणि त्यांच्या बदलीचा जो विषय आहे तो आज पावसाळी अधिवेशनामध्ये चांगलाच गाजला. हिटलरच्या घशात मुंबई घातली जात आहे. अध्यक्ष महोदय, काय होईल मुंबईचा? आपण मुंबईचे लोकप्रतिनिधी आहात. मोक्याच्या जागा अदानीला दिल्या जात आहेत. दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन खात्याचा एक भूखंड आहे. तो भूखंड गौतम अदानीला देण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी विरोध दर्शवला आणि त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली असा आरोप जो आहे तो विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. सती पतिव्रता असल्यासारख्या गोष्टी सरकार करते आणि स्वतःला क्लीन चिट म्हणून घेते, खोटा नेरेटिव्ह सेट करते म्हणून सांगते अध्यक्ष महोदय. दुग्ध विकास विभागाची जवळपास 8.5 हेक्टर जागा अध्यक्ष महोदय, ही जागा अदानीच्या घशात घातली अध्यक्ष महोदय. धारावी प्रकल्पावरून देखील सभागृहात विरोधक जे आहे ते आक्रमक झाले होते. एकीकडे सरकार वारकऱ्यांसाठी योजना जाहीर करून ज्ञानोबा तुकारामाचा गजर करीत आहे, तर दुसरीकडे तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे आणि यावरून ज्ञानोबा हरी तुकाराम घरी चा खोचक टोला देखील विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना लावला. मुंबई घशात घालताय, रोजपणे मुंबई लुटली जात आहे. कोण वाचवेल या मुंबईला अध्यक्ष महोदय? या धारावी प्रकल्पामध्ये अध्यक्ष महोदय 20,000 कोटींची जमीन बिल्डरच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. सरकार चोर आहे, लुटारू आहे असे थेट आरोप एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विजय वडेट्टीवार यांनी केले. तुकाराम मुंडे ज्ञानबा हरी तुकाराम घरी बोला भजन कीर्तन ज्ञानबा तुकाराम म्हणा ना, ज्ञानबा तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना, महाराष्ट्राला फसवताय सोंग आलेपणा करून, सोंग दाखवून ढोंग दाखवून तुकारामला का घरी पाठवलं अध्यक्ष महोदय? त्याची नोट काय आहे? सभागृहापुढे आली पाहिजे ही नोट. अनावघड करा, दम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा. सभागृहाच्या पुढे ठेवा पटलावर, दम असेल तर ठेवा. ज्ञानबा ज्ञानबा करत बसताय मूर्ख म्हणता महाराष्ट्राला. म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी म्हणेल, लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय. या संदर्भातली चौकशीचा आदेश आपण तिथून द्या. मुंबई वाचवा, हात जोडून विनंती आहे. हा अदानी पुरी मुंबई साफ करतोय, त्याला राज्याचे प्रमुख, अरे हे काय चाललंय? राज्याचे प्रमुख पाठीशी घालतात अध्यक्ष महोदय. तुम्हाला विनंती आहे, अध्यक्षांनी याबाबत आदेश द्यावे अशी विनंती देखील विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली. मुंबई राजरोसपणे लुटली जात आहे असं देखील ते म्हणाले. अतिशय आक्रमक विजय वडेट्टीवार बघायला आपल्याला मिळाले. या व्हिडिओवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.